चंदूला देऊन टाक. अर्थातच आम्ही दोन खेळाडूंचा विचार केला होता. सामनावीर ठरतोय ज्याने दोघांचा विचार केला होता. सुरुवातीला रवी, त्यानंतर चंदू यांनी जे 5 चेंडूमध्ये 18 धावा ठोकलेल्या आहेत म्हणून सामनावीर चंदू. 5 चेंडूंमध्ये 18 धावांची तुफानी खेळी साकारली होती म्हणून सामनावीर चंदू. यानंतर बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सोनादेवी टेमगर आणि दिवा स्पोर्ट दिवा. नाणेफेक जिंकून सोनादेवी टेमगर या संघाने सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हॅलो, सुस्वागतम. सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. सोनादेवी 40+ संघ आयोजित खासदार चषक आणि या स्पर्धेचे वन मॅन आर्मी निश्चितच पद्माकर चौधरी साहेब, आमची माती आमचं डंपर आणि बर्फानी बाबा एंटरप्राइजेसचे सर्वा आणि भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व उद्योगपती पद्माकर चौधरी साहेबांचा आपण बिग शो पाहतोय. फ्री एंट्री स्पर्धा आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व संघांना टी शर्ट. अतिशय चांगली मानाची स्पर्धा भिवंडी तालुक्यामध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पद्माकर चौधरी साहेब यांच्या मार्फत सोनादेवी टेमगर आयोजित 40+ क्रिकेटची पंढरी. गेले 2 दिवस आज हे सामने सुरू आहेत. लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकता प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. ग्राउंड नंबर 2 वर जो पहिला सामना आजच्या दिवसातला झाला त्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करून जॉली स्पोर्ट कामतदार संघ विजय ठरले, तर चोरोबा कोण या संघाला पराभूत केले. तर मित्रांनो आपण दुसरा सामना पाहतोय. दिवा स्पोर्ट दिवा आणि आयोजक संघ सोनादेवी टेमगर. वेलकम. तर निश्चितच पाहूया घरच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ होतोय. सोनादेवी टेमगर या संघाचा आयोजक संघ आहे. एक मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. निश्चितच भिवंडी सिनियर क्रिकेट मंडळामार्फत मान्यता प्राप्त अशी स्पर्धा पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून त्यांचे मोठे बंधू बाळाराम मधुकर चौधरी साहेब, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, भिवंडी तालुक्यामध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व अशी ज्यांची ख्याती आहे. तर पाहूया पद्माकर चौधरी साहेबांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. अतिशय चांगले कलरफुल ड्रेस. वेलकम कमलदादा. दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमगर अशा 2 मातब्बर संघामध्ये आपण आजच्या दिवसातील दुसरी लढत मित्रांनो पाहत आहोत. ग्राउंड क्रमांक 2 वर या सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता रवी गुलवी यांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून. प्रिन्स मूवीज भिवंडी सिटी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो, तर निश्चितच एक जबरदस्त असं लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षेपण आपण या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून नेहमी पाहतोय. तर सामन्याकडे बोलूया. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि निश्चितच पहिलं गोलंदाज पद्माकर चौधरी साहेब असणार आहेत. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित उद्योगपती आणि या स्पर्धेचे सर्वा एका फ्री एंट्री स्पर्धा आणि सर्व संघांना कलरफुल ड्रेस आपण पाहतोय. बर्फानी बाबा स्पॉन्सर केलेले आहेत. पद्माकर चौधरी साहेब खासदार चषक 2018 अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना असणार आहे. दिवा स्पोर्ट दिवा या संघाची सलामीवर जोडी मैदानामध्ये
दिलीप आणि अनिल. एकच माईक दिलाय का? तर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत दिलीप. पद्माकर चौधरी साहेबांचा पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू जातो मिड विकेट रिझनला. दीपक यांच्याकडून चेंडू फील होतोय आणि इथं मात्र अपील उचलून धरलेले आहे. फेकी थोडीशी उशिराणी झाली. 2 धावांनी श्री गणेश होतोय दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा. अतिशय चांगले दोन्ही संघ आहेत. आपल्या भिवंडी सिनियर क्रिकेट मंडळाचा जर विचार केला तर दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमघर हे दोन्ही संघ आमने सामने स्पर्धेच्या माध्यमातून आपण आजच्या दिवसातील दुसरी लढत या दोन्ही संघादरम्यान पाहतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात पद्माकर चौधरी. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय ऑफ साईडला. फील्ड केला जातोय. एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या वाढते. बिनबाद 3. बिनबाद 3 अशी सुरुवात आहे. दिवा स्पोर्ट दिवा या संघाची नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. दिनेश चौधरी यांच्याकडून पद्माकर चौधरी साहेबांना प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक लावण्यात आले. धन्यवाद दिनेश चौधरी. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 4. दिनेश चौधरी यांच्याकडून पद्माकर चौधरी साहेबांना 500 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेले आहे प्रत्येक विकेटसाठी. धन्यवाद. 5 धावा झालेत. 5. सॉरी चुकीची दुरुस्ती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होता आता पद्माकर चौधरी. समोर फलंदाज असणार अनिल. अतिशय सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दीपक चेंडूवर झेपावतोय. एकापेक्षा जास्त नाहीये. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 6. एक संत आणि सावध सुरुवात मी तर म्हणेन दिलीप आणि अनिल याच्या माध्यमातून दिवा स्पोर्ट दिवा या संघाच्या वतीनं शतक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे पद्माकर चौधरी साहेबांच्या मार्फत. आता मात्र चेंडू होतोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे आणि इथं मात्र पहिला गडी बाद होतोय दिलीप यांच्या रूपानं. पद्माकर चौधरी साहेबांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि धन्यवाद दिनेश चौधरी साहेब. आपण देखील 500 रुपये जमा केले आहेत. धन्यवाद. निश्चितच पहिला शतक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. मला वाटतं शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा. संघाच्या फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 1/6. कपिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. निश्चितच फलंदाजाने लक्ष असू द्या. टी शर्टची रेषा ओलांडण्याच्या आधी आपला दुसरा नेक्स्ट फलंदाज तयारीत ठेवायचा आहे. लाईव्ह स्पर्धा आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होता आता पद्माकर चौधरी. अतिशय सुरेख चेंडू. पॅडवर चेंडू आदळतोय. हवेमध्ये चेंडूला सोडून दिलं होतं. गती परिवर्तन बघितलं आपण. यष्टीरक्षक कालुराम चौधरी 3 धावा या बोनसच्या स्वरूपात आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली होती 1/9. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. आमच्या समालोचक कक्षामध्ये निश्चितच न्यू मिलन पायगाव या संघाचे एक आदर्श व्यक्तिमत्व दीपक मुकादम विकास मुकादम यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपल्या भिवंडी सिनियर 40+ क्रिकेट मंडळातील एक सर्वात हौशी आणि का आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे विकास मुकादम. चालू सीझनचा जर विचार केला तर न्यू मिलन पायगाव या संघाने देखील गावदेवी कासने ते फायनल मारली होती. त्यानंतर कासने संघाने गावदेवी पिंपळगर या संघावर नाव कोरलं होतं. तर पाहूया फ्री एंट्री स्पर्धा आहे. बर्फाणी बाबा एंटरप्राइजेसचे
प्रोपायटर आणि भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व आपल्या भिवंडी सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार पद्माकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेत कुठला संघ नाव करतोय. चाचणी स्पर्धेमध्ये जय बोलण्यात सरुलीपाडा या संघाने देखील आपलं चांगलं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. पाहूया चौथ्या स्पर्धेवर कुठला संघ नाव करतोय. दुसरं शतक सुरू होतोय. जय हिंद. समोर फलंदाज असणार आहे अनिल. अतिशय सुरेख फटका आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कैलास पाटील पोहोचतोय. फलंदाज बाद होतोय. दुसरा कैलास चौधरी माजी कर्णधार सोनादेवी टेमघर या संघाचा चालू सीझनचा कर्णधार आपण पाहतोय. इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये कालुराम चौधरी कालुराम भोईर आहे. धन्यवाद. नवव्या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय अनिल. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे. दिवसभर दिवा या संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. निश्चितच दिनेश चौधरी यांच्याकडून सोनादेवी टेमघरच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. मित कुमार कंपनीचे प्रोप्रायटर दिनेश चौधरी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी सोनादेवी टेमघरच्या गोलंदाजांसाठी बक्षीस धावण्याचा पाहूया. अतिशय सुरेख चेंडू. कपिल म्हात्रे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. पडझड होताना पाहतोय आपण. दिवसभर दिवा या संघाच्या बॅटिंग लाईनची आणि हॅट्रिक साठी 500 रुपये. धन्यवाद. मित कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर दिनेशजी चौधरी निश्चितच आपल्या संघाला सपोर्टर म्हणून या सामना पाहण्यासाठी ग्राउंड क्रमांक 2 वर हजर आहेत. निश्चितच खेळपट्टीवर आपण जोडी पाहतोय. दिवसभर डिवाय संघाची किरण आणि अजित हॅट्रिक बॉल टाकणार आहेत. जय हिंद. पाहूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावी करतात का. मित कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर दिनेश चौधरी यांच्याकडून 500 रुपये. प्रत्येक विकेटसाठी निश्चित 100 रुपये लावलेले आहेत. कालुराम भोईर यांना आपण पाहू शकता इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चेंडूला हवेमध्ये सोडून दिला होता. एका स्लो डिलिव्हरी. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनला. चेंडूला फेल केला जातोय. किरणेचं वैयक्तिक अकाउंट खातं ओपन होतोय 1 धावसंख्येनिशी आणि बऱ्याच उशिराने संघाच्या फलकावर धावा लागतात. त्या दिवसभर दिवा 3/10 दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. 3/10 अशी स्थिती आहे. नाणेफेक हरल्यानंतर दिवसभर दिवा संघ अजित आपला खाता अकाउंट ओपन करतोय. चेंडू येतोय मिड विकेट अँड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या झाली ती 11. शतक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे जैन यांच्या रूपानं. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. 1 बाउन्स चेंडू येतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. किरण याच्या बॅट मधून पहिला चौकार निघतोय. दिवसभर दिवा या संघाच्या फलकावर 4 धावांनी भर पडते. धावसंख्या झाली ती 3/15. 3/15 मला वाटतं दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा. 3/15 अशी स्थिती आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर आपण आजच्या दिवसातील दुसरी लढत पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू. पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक एक चांगला झेल टिपला जातोय.
चौथा गडी बाद होतोय किरण याच्या रूपानं दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा 15 धावसंख्येवर. 4 बाद 15 अशी स्थिती आहे. शतक क्रमांक दुसरा जैन यांच्या रूपानं संपलेले आहे. तर नव्याने फलंदाज जातोय डावखुरा फलंदाज कृष्णा. किरण याला देखील आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाहीये. 1 षटकांशी फक्त 5 धावा करून तंबूच्या आसऱ्याला आलेले आहे. 2 षटकं संपलेली आहेत. किती आले धावा? 15 धावा झालेल्या आहेत. जॉली क्लब कामतगार या संघाचा खेळाडूंना एक सूचना असणार आहे, कृपया आपण कुठेही ग्राउंड सोडून जाऊ नका. विजयी संघाची आपल्याला त्वरित दुसऱ्या फेरीतील पहिली लढत खेळायची आहे. जॉली क्लब कामतगार आणि चालू सामन्यातील विजयी संघ. शतक क्रमांक 3 उमेश येतोय. समोर डावखुरा शैलीदार फलंदाज कृष्णा. पाहूया दिवास्पोर्ट दिवा या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. कृष्णा यांनी देखील अपार मेहनत घेतलेली आहे 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडूला खेळून काढले. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू जातोय पद्माकर चौधरी साहेबांच्याकडे. चांगली फेकी केलेली आहे. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एकाच धावावर समाधान. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 16. 4 बाद 16. उमेश मार्गस्थ होतोय. शतक क्रमांक 3. एक्स्ट्रा कव्हर रिझनला आपण पाहू शकता पद्माकर चौधरी साहेबांना या सामन्याच्या माध्यमातून ऍक्शन मध्ये. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा क्रॉस द लाईन होतोय. अजित बीट होतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक कालुराम भोईर करणार आहेत. चालू हंगामामध्ये सोनादेवी 40+ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 16. दिवा स्पोर्ट दिवा 4 बाद 16. तर मात्र चेंडू जातोय इष्ट कव्हर रिजनला. गोलंदाज स्वतः चेंडूला फील करतोय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी धावून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अजित आणि कृष्णा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना 2 धावसंख्येनिशी 4 बाद 18 अशी स्थिती आहे. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. ग्राउंड क्रमांक 2 वर आजच्या दिवसातील आपण दुसरी लढत पाहतोय 2 मोठ्या संघादरम्यान. सोनादेवी टेमघर आणि दिवा स्पोर्ट दिवा या 2 संघादरम्यान. पुढचा चेंडू उमेश यांचा. अतिशय सुरेख चेंडू. गती परिवर्तन केलं होतं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा फुटवर्क पाहायला मिळाला नाही. परिणाम स्वरूप निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे 4 बाद 18. उमेश चांगली गोलंदाजी करतोय. पाहूया चेंडू हवेमध्ये. कालुराम भोईर चेंडूला फील करतात. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 19. शतक क्रमांक 3 आहे. मला वाटतं शेवटच्या चेंडूचा खेळ शेष असावा. चांगली गोलंदाजी. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना आपण पाहतोय सोनादेवी टेमघर संघ. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. समोर फलंदाज आहे तो कृष्णा. अतिशय सुरेख फटका आणि 6 धावा. जबरदस्त फटका आपण बघितलं. कृष्णाच्या बॅट मधून निघाला. लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे बघत होते. धावसंख्या वाढते. धावसंख्येला चांगला आकार होतोय 25. माझे सहकारी समालोचक जयवंत पाटील ग्राउंड क्रमांक 2 वर
शतक क्रमांक 3 समाप्त झालेले उमेशाच्या रूपानं गोलंदाजीवर नजर टाकली तर पद्माकर चौधरी यांनी पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला. त्यानंतर जैन यांनी 6 तर उमेश हा 10 धावा खर्च करतो. एकूण धावा झालेले आहेत 4 बाद 25. पाहूया शेवटचं आणि अंतिम शतक. वेलकम शशिकांत म्हात्रे, दिवसभर डोळा संघाचे खंदेश समर्थक आणि भिवंडी समालोचक संघटनेचे एका पदाधिकारी आहेत. समालोचक आपला ग्राउंड क्रमांक 2 वर सरचे स्वागत असणार आहे. खासदार चषक 2018 मध्ये शशिकांत म्हात्रे यांचं आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. बॉलर 25 धावा झालेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम शतक आहे. गोलंदाज हरी, शेवटचं आणि अंतिम शतक. हरी येतोय. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक कर्णधार कालुराम भोईर. हरी याच्यावर पूर्णपणे आशा अपेक्षा असणार आहेत सोनादेवी टेमघर या संघाच्या. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे 25. आता मात्र सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनला. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली होती 26. निश्चितच दीपक दादांना आपण पाहू शकता थोडेसे इंजर्ड आहेत. दिवसभर डिवाया संघाचे एक सलामीवीर अष्टपैलू खेळाडू. गेल्या 2 वर्षापासून ते विश्रांती घेत आहेत. खेळापासून प्रदीप दादा आहेत. खेळापासून थोडेसे दूर आहेत. दिलीप आणि चेंडू हवेमध्ये. चेंडू अडवला जातोय पद्माकर चौधरी साहेबांच्या मार्फत. धावसंख्या झाली होती 28. प्रदीप निश्चितच आपल्या संघाचा मनोबल वाढवण्यासाठी, खास करून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ग्राउंड क्रमांक 2 वर आहेत. हरी लफोटो चेंडू. पाहूया चेंडू जातोय गॅप मधून. सीमा पार चौकार. बत्तीस धावा झाल्यात. हरी मात्र 4 चेंडूवर 7 धावा खर्च करतोय. उर्वरित अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 25 आणि 7 नाही पहिला डॉट एक होती. पुढचा चेंडू हॅरी. कृष्णा अतिशय चांगली फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड होते. त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे दोन्ही फलंदाजांनी, अजित आणि कृष्णा. कृष्णाने निश्चितच आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. जेवण पाटील, आपण जर कृष्णाची फलंदाजीवर नजर टाकली तर 5 चेंडूवर तब्बल 15 धावा, या उपयुक्त 15 धावा आपल्या संघासाठी जमा केलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असावा पारीचा हरियाचा. आणि पाहूया हवा तसा चेंडूचा समाचार मात्र घेता आलेला नाहीये. विजयजी चौधरी यांनी चेंडूला फील्ड केलेले आहे. 3री धाव अतिशय वेगाने पूर्ण होते का नाही बघायचं. आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. कृष्णा याच्या बॅट मधून 3 धावा आलेल्या आहेत. 18 धावांची जबरदस्त केली. 37 धावा. 4 बाद 24 चेंडू मध्ये 38 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते सोनादेवी टेमघर या संघाला. पाहूया कालुराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संघ कशा प्रकारे वाटचाल करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकता
सोनादेवी 40+ आयोजित मित कुमार कंपनी टेमघर या संघाचे ओनर मालक दिनेश चौधरी साहेब यांच्याकडून पद्माकर चौधरी आपणास सुवर्ण संधी प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी पद्माकर चौधरी साहेबांना सुवर्ण संधी प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मित कुमार अँड कंपनी टेमघर या संघाचे ओनर मालक दिनेश चौधरी साहेब यांच्याकडून. निश्चितच मित कुमार कंपनीचे प्रोप्रायटर दिनेश चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक साहेबांसाठी आमच्या समालोचक कक्षामध्ये जमा आहे. विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. ते साहेबांना आम्ही निश्चितच सामना संपल्यानंतर 500 रुपयाचं बक्षीस देणार आहोत. मित कुमार कंपनीचे प्रोप्रायटर दिनेश चौधरी यांच्याकडून साहेबांना 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचक कक्षामध्ये जमा आहे. तर 38 धावांचं लक्ष आहे. पाहूया दिवसभर दिवा संघ देखील एक मोठा संघ आहे. प्रदीप दादा हे देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये हजर आहेत. आमचे तिन्ही पंच आपण पाहू शकता. सुनील म्हात्रे, भाऊ पाटील आणि सचिन सांगीकर आणि आपण सलामीर जोडी मैदानामध्ये जाताना पाहतोय. पद्माकर चौधरी साहेब आणि विजय चौधरी साहेब दोघांनी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे वन मॅन आर्मी पद्माकर चौधरी साहेब. फ्री एंट्री स्पर्धा आणि सर्व संघांना कलरफुल टी शर्ट देखील देण्यात आलेले आहेत. 38 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पद्माकर चौधरी आणि विजयजी चौधरी निश्चितच प्रतिदादा अगदी बरोबर आहे. कारण की आपला भिवंडी मध्ये प्रथमच ही फ्री एंट्री स्पर्धा आणि कलरफुल ड्रेस आणि लाईव्ह हे पद्माकर चौधरी साहेबांची देण आहे. निश्चितच या स्पर्धेचे वन मॅन आर्मी सर्व आमची माती आमचं डंपर आणि भिवंडी तालुक्यातील एक नामांकित उद्योगपती म्हणून ज्यांची ख्याती आहे असे पद्माकर साहेब यांचा संघ आपण इथं त्यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कृपया प्लीज वाहन चालकांना एक सूचना असणार आहे. सामना सुरू असताना कोणीही मैदानामधून आपली वाहनं घेऊन जाऊ नका प्लीज. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं आम्ही तुम्हाला सूचना करतोय. सामना सुरू असताना कुठल्याही वाहन चालकांना ग्राउंड मधून आपली वाहनं घेऊन जाऊ नका. धन्यवाद. सामन्याकडे बोलूया. सामना सुरू होतोय. सोनादेवी टेमघर आणि दिवसभर दिवा. गोलंदाज निश्चितच अर्जुन बुवा असणार आहेत. हरिभक्त पारायण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. अर्जुन 38 धावांचं लक्ष. पहिल्याच चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतात पद्माकर चौधरी. या स्पर्धेचे वन मॅन आर्मी. 38 धावांचं लक्ष. चौकार षटकारासाठी मित कुमार अँड कंपनीचे मालक दिनेश चौधरी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये देण्यात येणार आहेत. पहिला चेंडू पद्माकर चौधरी साहेबांच्या हस्ते धावांचा श्री गणेश होतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. 2 धावांनी श्री गणेश होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावांनी आपला वैयक्तिक खाता अकाउंट ओपन झालेलं आहे. धावांचा श्री गणेश झालेला आहे. 38 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर 2 धावा. पाहूया ग्राउंड क्रमांक 2 वर आजच्या दिवसातील आपण ही दुसरी लढत पाहतोय. पहिल्या लढतीमध्ये कामतगार हा संघ विजयी झालेले. चोरोबा कोण या संघाला पराभूत करून
तर मैदानाच्या आतमध्ये दुसरी लढत आपण पाहतोय. सोनादेवी टेमगर आणि दिवास्फोट दिवा. दुसरा चेंडू अतिशय सुरेख फटका. अनिल याच्याकडे चेंडू येतोय. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावावर समाधान. पद्माकर चौधरी साहेब वैयक्तिक 3 या धावसंख्येवर संघाच्या फलकावर धावा झाले त्या बिनबाद 3. सुरेश चौधरी यांच्याकडून 500 चौधरी यांच्याकडून 500 रुपयात पारितोषिक आहे. सुरेश नाऊ चौधरी यांच्याकडून पद्माकर चौधरी आपण षटकार जर ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिशय सुरेख चेंडू. साहेबांसाठी बक्षिसांचा वर्षाव होतोय. सुरेश नाऊ चौधरी यांच्याकडून देखील साहेबांना चौकार षटकारासाठी 500 रुपये लावण्यात आले. तसेच मीत कुमार अँड कंपनी प्रोप्रायटर दिनेश चौधरी यांच्याकडून देखील 500 रुपये लावण्यात आलेले. धन्यवाद. 38 धावांचं लक्ष आहे. शतक क्रमांक पहिला मार्गस्थ. बिनबाद 3 अशी सुरुवात. पुढचा चेंडू विजय चौधरी यांच्यासाठी. चपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील मात्र उचलून धरला होता. पंचांचा इशारा तो लेग बाईचा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झालेले बिनबाद 4. बिनबाद 4. शतक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. अर्जुन यांच्या रूपानं पहिल्या शतकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पाहूया पद्माकर चौधरी साहेब आहेत स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला विजय चौधरी. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. पाहूया चेंडू येतोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पद्माकर चौधरी साहेबांच्या बॅट मधून निघतो पहिला चौकार. 500 रुपये जमा करायचे आहेत साहेबांसाठी. निश्चितच सुरेश नाव चौधरी आणि मित कुमारचे दिनेश चौधरी. धन्यवाद. धन्यवाद. दिनेश चौधरी साहेबांचे 500 रुपये आलेले आहेत. सुरेश चक्क्यासाठी आहेत. धन्यवाद. काही हरकत नाही. 1000 रुपये जमा झाले साहेबांसाठी मित कुमार कंपनीकडून. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो. पद्माकर चौधरी साहेब हे मात्र बाद झालेले आहेत वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात करून दिलेली आपल्या संघासाठी. निश्चितच शतक क्रमांक पहिला संपलेले. संघाच्या फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 1-9. तर निश्चितच पद्माकर साहेब यांनी निश्चित आपल्या संघासाठी 8 धावा 4 चेंडू मध्ये जमा केले. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 1 चौकार 2 सिंगल आणि 1 दुहेरी अशा 8 धावा. तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गोपीनाथ चौधरी साहेब गेलेले आहेत आणि गोलंदाज कैलास भोईर. निश्चितच कैलास एक चांगला गोलंदाज आहे. माजी उपकर्णधार 2000 आपण 17-18चा विचार केला तर कैलास याच्या खांद्यावर उपकर्णधाराची जिम्मेदारी होती दिवास्फोट दिवा या संघाची. इथं मात्र शतक क्रमांक 2 घेऊन आलेले आपल्या बॉलिंग मार्कवर समोर फलंदाज असणारे ते विजय चौधरी. नॉन स्ट्राईकला आहेत गोपीनाथ चौधरी साहेब. पाहूया धावसंख्या आहे 3 38 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या शतकातील पहिलाच चेंडू. आपला कालेराम नामदेव चौधरी 2000 रुपये गोपीने छक्का मारला तर कालेराम नामदेव चौधरी गोपीने छक्का मारल्याबद्दल
एका फसवा चेंडू टाकला होता, हवेमध्ये स्विंग केला होता. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र गचाल क्षेत्ररक्षण होते. बोनसच्या स्वरूपात धावा दिल्या जातात आणि इथं मात्र विजयजी चौधरी खरोखरच 3 धावा पूर्ण केल्यात आणि खास करून गोपीनाथ चौधरी यांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे पलताना पाहतोय आपण. निश्चितच हा आपण पाहतो 40+ क्रिकेट. 3 धावा झाले. 4थ्या धावेसाठी रनआउट झालेत विजय चौधरी. गोपीनाथ चौधरी साहेबांनी जर त्यांचा पाठलागच केला होता खेळपट्टीवर, चांगले पलताना आपण पाहतो. आणि त्यांच्यासाठी काळीराम नामदेव चौधरी यांच्याकडून गोपीनाथ चौधरी यांना प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले आहे. 2000 रुपये. धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे ती 12. धावसंख्या झाली ती 12. 2 बाद 12. नव्याने फलंदाज दीपक डावखुरा शैलीधर फलंदाज आहे. शतक क्रमांक 2 मार्गस्थ आहे ते कैलास भोईर याच्या रूपानं दिवसभर डिवा या संघाच्या वतीनं. दीपक 38 धावांचं लक्ष आहे. संघाच्या फलकावर धावा झाले ते 2 बाद 12. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय दीपक. अतिशय सुरेख चेंडू, गती परिवर्तन केला होता. चेंडू सिलिमिडनला येतोय. एकाच धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 13. आणि गोपीनाथ चौधरी यांच्यासाठी सुवर्ण संधी. बक्षीस लावण्यात आलेले काळीराम नामदेव चौधरी यांच्याकडून षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले आहे. धन्यवाद. काळीराम नामदेव चौधरी या मान्यवरांकडून गोपीनाथ चौधरी साहेबांसाठी 2000 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. धावसंख्या झाली ती 13. कैलास भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर. मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आपलं खातं अकाउंट ओपन होतोय गोपीनाथ चौधरी यांचा. संघाच्या फलकावर एका धावेने भर पडते. धावसंख्या झाली ती 14. निश्चितच ज्या ज्या खेळाडूंसाठी बक्षीस लावले जात आहेत ते पैसे मात्र आमच्या समोरच्या कक्षेमध्ये जमा करायचे आहेत. मित कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर दिनेश चौधरी यांनी मात्र 1000 रुपये साहेबांसाठी लावले होते. ते 1000 रुपये जमा झालेले आहेत. धन्यवाद. जे मान्यवर आपलं बक्षीस तिथं लावत आहेत खेळाडूंसाठी ते बक्षीस रूपानं आपले पैसे जमा करायचे आहेत. धन्यवाद. सामन्याकडे बोलूया. दीपक आडव्या बॅटने चेंडूला केलून काढलेले आहे. एकदा पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र निश्चितच थोडस कॉलिंग व्यवस्थित झालं नाही दीपक यांच्या माध्यमातून. गोपीनाथ चौधरी तयारीत होते दुसरी धाव घेण्याच्या, मात्र त्यांना माघारी पाठवलेले आहे. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये दीपक यानं एकापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या झाली ती 2 बाद 15. कैलास चांगलं शतक हातलतोय. अजूनपर्यंत फलंदाजांना मात्र कुठला मोठा फटका मारण्याचा वाव दिला जात नाहीये. अतिशय सुरेख फटका. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. एक धाव घेतली जाते. अनिल हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. परिणाम स्वरूप 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 2 बाद 16. 2 बाद 16. 38 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. 22 धावांची आवश्यकता आहे अजूनपर्यंत सामना विजयासाठी. दीपक चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. चेंडूला फील्ड केला जातो. मिसफील्ड होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र गोपीनाथ चौधरी पंचांचा हात आकाशाकडे आणि फलंदाज बाद होतोय.
17 धावसंख्या झालेले 3-17. कालुराम भुईर कर्णधार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. जेवण किती झालं? धाव किती झाले? 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच खेळपट्टीवर चांगलं पलताना बघितलं आपण गोपीनाथ चौधरी साहेबांना. आपल्या फलंदाजीतून संघासाठी 2 धावांची उपयुक्त केलेली आहे. तीन बाद 17. उर्वरित 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. सोनादेवी टेमघर या संघाला या उलट दिवास्फोट दिवा या संघाला चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी एक निश्चितच सोनादेवी टेमघर या संघाचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे दीपक आणि कालुराम. ही खेळपट्टीवर जोडी आहे. डावखोरा फलंदाज दीपक तर उजव्या हाताने फलंदाजी करतोय तो कर्णधार कालुराम भोईर. वेलकम सुस्वागतम श्याम चौधरी साहेब यांना आपण पाहू शकता. क्रीडांगण नंबर 2 वर आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. कृपया वाहन चालकांना सूचना असणार आहे सामना सुरू असताना कोणी ग्राउंड मधून आपली बाईक अथवा 4 व्हीलर गाडी घेऊन जाऊ नका. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत सोनादेवी टेमघर आणि दिवास्फोट दिवा. गोलंदाज उदय. पहिलाच चेंडू दीपक यांच्यासाठी. चेंडूला शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा एक चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा. चेंडू मिसफील्ड होतोय. 2 धावा पूर्वी गेले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कपिल म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थितरित्या बसत नाहीये. परिणाम स्वरूपात 3 धावा पूर्ण. 3 धावसंख्येने संघ पोहोचतोय 3-20 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 38 धावांचं लक्ष. चांगला सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये सोनादेवी टेमघर आणि दिवास्फोट दिवा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी प्रथमच स्ट्राईक वर आहेत ते सोनादेवी टेमघर या संघाचे कर्णधार कालुराम भोईर. पव्या उदय आपल्या बॉलिंग मार्कवर. शतक क्रमांक 3 मार्गस्थ आहे दिवास्फोट दिवा या संघाच्या वतीनं उदय याच्या रूपानं. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. सामना दुहेरी स्थितीमध्ये आहे. पाहूया क्रिकेट आहे. क्रिकेट निश्चिततेने भरलेला खेळ आहे. अतिशय सुरेख फटका. किरण एक चांगला रनिंग कॅच घेतोय आणि एक मोठा फलंदाज बाद होतोय कालुराम भोईर. चौथा गडी बाद होतोय 20 या धावसंख्येवर सोनादेवी टेमघर या संघाचा. कालुराम भोईर हा 0वर बाद झालेला आहे. पहिल्याच चेंडूचा सामना केला होता. चांगला झेल टिपला होता. मिड ऑन अँड मिड विकेट क्षेत्रामध्ये किरण एक चपल क्षेत्ररक्षक दिवास्फोट दिवा या संघाचा. दिनेश नॉन स्ट्राईकला दिनेश असणार आहे तर ढावकुरा शैलीदार फलंदाज दीपक. उदय याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय चांगली रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघादरम्यान. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावा.
पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय दीपक. बॉलिंग मार्कवर उदय. आणि आता मात्र चेंडूच्या खाली पुन्हा एकदा किरण येतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. 2 धावा. धावसंख्या झाली ती 22. निश्चितच दीपक याला जीवनदान देणं फार मागात पडू शकतं. किरण याच्या हातातून चेंडू निसटतोय. निश्चितच हा कॅच नाही तर आपल्या हातातून कदाचित मॅच सुद्धा जाऊ शकतो. दिवसभर डिवाया संघाच्या दीपक एक मोठा फलंदाज आहे. सोनादेवी टेमघर या संघात आपण प्रत्येक सामन्यामधून पाहतोय दीपक याची फलंदाजी. उदय. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. थोडीशी फडजड होताना आपण पाहतोय. इष्टरक्षक आणि गोलंदाजाच्या दरम्यान 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. शतक क्रमांक 3 मार्गस्थ आहे उदय याच्या रूपानं. शतकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. आता मात्र चेंडू हवेमध्ये गोलंदाज येतो का नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अनिल चेंडूवर झेपवतोय. चांगलं बॅकअप केलं होतं. 2 धावा मात्र निश्चित मिळतात. चिंतामण याने मात्र चेंडूला चांगलं व्यवस्थितरित्या बॅकअप केलं होतं. उपकर्णधार आहे चालू सीझनचा चिंतामण. धावसंख्या झाली ती 24. 7-14 सामन्याची उलटी गिनती सुरू झालेली आहे. पाहूया हा चेंडू कशा प्रकारे हातलतोय उदय की या उलट दीपक. या चेंडूवर किती धावा वसूल करतोय हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. तर पाहूया तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू. खराब चेंडूचा खरपूस समाचार. 6 धावा आणि निश्चितच तो झेल सुटला होता. तो झेल खूप महागडा ठरू शकतो. या स्पर्धेतून दिवसभर डिवाया संघाला घरचा रस्ता सुद्धा दाखवू शकतो. हे दाखवून दिलेले फलंदाज दीपक यानं. निश्चितच आजच्या दिवसामध्ये आपण थोडस परिवर्तन पाहणार आहोत. ग्राउंड क्रमांक 2 वरचा सामना 1 वर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या फेरीतील सामना तसंच ग्राउंड क्रमांक 1 वरचा सामना ग्राउंड क्रमांक 2 वर खेळण्यात येणार आहे. धन्यवाद. पप्पू म्हात्रे हे श्री क्षेत्र काढला येथून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला आणि खास करून दिवसभर दिवा या संघाला पप्पू याच्याकडून शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद पप्पू म्हात्रे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत असणार आहे. धन्यवाद. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती संघाच्या फलकावर सोनादेवी टेमघर या संघाची 4-30. 4-30. दिनेश आणि दीपक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची जोडी आपण पाहतोय. निश्चितच ग्राउंड क्रमांक 1 वरचा सामना 2 वर खेळण्यात येणार आणि 2 वरचा 1 वर पायगाव संघ इथं खेळणार आहे. पायगाव आणि सरवली संघ ग्राउंड क्रमांक 2 वर यायचे. तसेच ग्राउंड क्रमांक 2 वरील दोन्ही विजयी संघ ग्राउंड क्रमांक 1 वर जायचे. पाहूया कुठला संघ विजय होतो. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. कामतगर संघ आणि या चालू सामन्यातील विजय संघ त्वरित ग्राउंड क्रमांक 1 वर जायचं आहे. तसेच ग्राउंड क्रमांक 1 वरून विजय संघ पायगाव आणि सरवली ग्राउंड क्रमांक 2 वर यायचे. धन्यवाद. सामन्याकडे बोलूया.
कृष्णा फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केली होती. इथं मात्र 6 चेंडूमध्ये 8 धावा या कृष्णाला वाचवायच्या आहेत. या उलट फलंदाजी करावी लागणार ती दिनेश आणि दीपक याला संघासाठी निश्चितच पूर्णपणे अशा अपेक्षा असणार आहेत कृष्णा याच्यावर. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. चेंडू जातो मिड विकेट रिझनला. एकापेक्षा जास्त काही नाही. डायरेक्ट हिट होतोय. एका धावेने संघ पोचतो 31 धावसंख्येवर. 5-7 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली लढत उपस्थित प्रेक्षकांना सर्व मान्यवरांना आणि खेळाडूंना पाहायला मिळते. ग्राउंड क्रमांक 2 वर आपण पाहतोय खासदार चषक 2018 या स्पर्धेचं अतिशय चांगलं देखणं आयोजन नियोजन पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून. भिवंडी तालुक्यातील एक मानाची स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फ्री एंट्री स्पर्धा आहे आणि सर्व संघांना कलरफुल ड्रेस टी शर्ट देण्यात आलेले आहेत. बर्फानी बाबा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि भिवंडी तालुक्यातील एक नामांकित उद्योगपती पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून. अतिशय सुरेख फाटका. चेंडू जातोय. कपिल मात्रे यांना मिस करून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दीपक एक चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय. निश्चितच आपल्या संघासाठी चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र विजयाचं दार खोललेलं आहे सोनादेवी टेमघर या संघाचा फलंदाज दीपक यानं. पाहूया क्रिकेट आहे. 4 चेंडू 3 धावा वाचवायचे आहेत त्या कृष्णा याला. या उलट फलंदाज दीपक याला 3 धावा 4 चेंडू मध्ये काढायच्या आहेत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कृष्णा आपल्या बॉलिंग मार्कवर. पाहूया शतरक्षणाची व्यूहरचना आखली जाते. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज दीपक आणि आता मात्र चेंडू होतोय लॉंग ऑफ शतकाकडे. किरण याच्या हातामध्ये चेंडू स्थिर होतोय. हॅरी 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. दिनेश आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय तर हॅरी मैदानाच्या आतमध्ये जातोय. दीपक यांनी मात्र आपल्या संघासाठी 19 धावा ची उपयुक्त खेळी केली आहे. चांगली फलंदाजी केली आहे. दीपक 19 धावसंख्येवर 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर मात्र सामन्याचं गणित समीकरण थोडंसं चेंज झालेलं आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. पाहूया दिनेश 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलेलं. पाहूया 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का नाही. चेंडू सुटतोय. जीवनदान मिळतोय. निश्चितच यष्टीरक्षकाच्या हातून थोडीशी चुकी होतोय. स्कोर लेवल झालेला आहे. 2 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झाले. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे. आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. भिवंडी सिनियर 40+ क्रिकेट मंडळाच्या नियमावलीनुसार चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 2 चेंडू आणि 1 धाव.
शेजारी वाढलेले आहेत फलंदाजाचे. निश्चितच क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 2 चेंडू आणि 1 धाव. आणि इथं मात्र सामन्यावर विजय संपादन करतोय सोनादेवी टेमघर संघ. आणि या सामन्यातील सामनावीर निश्चितच पद्माकर चौधरी साहेबांना आम्ही घोषित करतोय. गोलंदाजीमध्ये 1 विकेट आणि फलंदाजीमध्ये 8 धावा. साहेबांना विनंती करतोय आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं मीत कुमार अँड कंपनीकडून. धन्यवाद. पायगावानी सरवली ग्राउंड नंबर 2 वर. पायगावानी सरवली ग्राउंड नंबर 2. गोपीनाथ चौधरी साहेबांकडे पैसे जमा झाले आहेत. पायगाव इथे सरवली ग्राउंड नंबर 2. बेस्ट ऑफ लक. पायगाव आणि सरवली नाणेफेकीसाठी या ग्राउंड नंबर 2 वर. टेमगर आणि कामतगार ग्राउंड नंबर 1. टेमघर आणि कामतगार ग्राउंड क्रमांक 1 वर जायचं आहे. नाणेफेकीसाठी जायचं आहे. नाणेफेकीसाठी या. मी माझे सहकारी समालोचक जयवंत पाटीलला विनंती करतोय यापुढील सामन्यासाठी आपण सज्ज राहायचंय. न्यूझीलंड पायगाव आणि सरवली. योगेश सचिन आपण पाहू शकता न्यू 40+ जोशी फाउंडेशनचे एक खेळाडू आहेत. दमन टोरे त्या आपण बघितलं की सचिन आहे का चांगल्या फॉर्म मध्ये होता. मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांना छत्रपती शिवाजी वडुणगर या संघाकडून पराभवाची झलक बसली होती. पाणी घेऊन ये. त्या दिवशी नव्हतं भाई नव्हतो ना, बाहेर होता. बाहेर होतो ना. त्याचबरोबर ह्यो कसं नाही गोबी गुंतवली आहे ते. वाटलं गुंतवलीवर काल केलं. आहे कोणची मॅच रे? चल त्यांची मॅच बघूया. आता विजयी संघ आहे तो गावाचा आहे मांडवाल. पिंपलगर ना टेमगर या कामतगर ना टेमगर. आपली आहे 2 नंबरलाच. तुमची टीम भाई टाईट आहे. आमचा गोंगाटानच गेम